लाडक्या बाप्पाच्या उत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ होतो आहे. गणेशोत्सवाचा भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. बाप्पा विराजमान झाल्यानंतर 1.5 दिवसानंतर त्याचं विसर्जन सुरू होतं. मात्र बाप्पाच्या विसर्जनाचा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे भाविकांनी घरीच मूर्ती विसर्जित करण्याची सवय लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भाविकांनी शक्य असल्यास आपल्या घरीच बाप्पांचं विसर्जन करण्याचं आवाहन नागपूर महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे. नागपुरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा झाला पाहिजे, त्या दृष्टीनं अनेक प्रकारचे प्रयत्न सुरू आहे. उत्सवादरम्यान होणारे विविध प्रकारचे प्रदूषण कमी करण्यासाठी केवळ प्रशासनातर्फेच नव्हे तर सामाजिक उपक्रमही सुरू आहे. शहरातील तलावांमध्ये मूर्ती विसर्जनामुळे होणारं प्रदूषण पाहता तलावांमध्ये मूर्ती विसर्जनावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून महानगरपालिकेकडून मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र नागरिकांची इच्छा असेल तर ते आपले बाप्पा आपल्याच घरी विसर्जित करू शकतात. सबसे पहले नागपुर के सभी रेजिडेंट्स को मेरी तरफ से आने वाले गणपति फेस्टिवल की बहुत बहुत शुभेच्छा। मनपा की तरफ से जगह जगह पे आर्टिफिशियल टैंक्स, बड़े पॉन्ड्स ये करने की सब व्यवस्था की जा रही है। विसर्जन मार्ग क्लियर करने की सब व्यवस्था की जा रही है। पर इसी के साथ साथ जैसे हम पर्यावरण पूरक गणपति फेस्टिवल के बारे में बात करते हैं, हम ये भी अपील करते हैं सभी से कि आप छोटे साइज़ की मूर्ति, जो घरगुती अपन बिठाते हैं तो छोटे साइज़ की मूर्ति ही लीजिए। और कहीं बहुत जगह पे ये पॉसिबल है कि आप अपने घर में ही उनका विसर्जन कर सकते हैं। जैसे कि आपने कहा कि उनके फ़ायदे अच्छे प्रमाण पे पर्यावरण की अगर हम विचार करें तो डेफिनेटली, और एक आस्था का भी अगर विचार किया जाए तो अपने ही घर में उनका विसर्जन करें, ऐसे मैं अपील सभी नागरिकों को करना चाहूँगी। शक्य असल्यास विसर्जन घरीच करावं, तसेच मूर्तीची माती झाडे लावण्यासाठी वापरावी असं आवाहन महापालिकेतर्फे नागरिकांना करण्यात आलं आहे. बाप्पांचं घरोघरी विसर्जन व्हावं यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहे. नागपुरातील वाईल्ड लाईफ सोसायटी भाविकांना रास्त भावात गणेश मूर्तीची विक्री करत आहे. विशेष म्हणजे घरोघरी विसर्जनासाठी प्रोत्साहन मिळावं यासाठी मूर्तीसह एक कुंडी आणि एक झाडही भाविकांना दिलं जात आहे. हो, आपण बरेचदा बघितले आहे की विसर्जन केल्याच्या दुसऱ्या दिवशी आपण ज्यांना 10 दिवस देवांना पूजतो, ज्यांची पूजा करतो, त्यांचा अनादर होतो. काही कधी अर्धी मूर्ती दिसते, कधी खंडित मूर्ती दिसते, ते पाहून खूप त्रास होतो. तर आम्ही असं एक परिक्रम चालवला आहे की आपण जे मूर्ती घरी आणत आहे मातीची, ते माती प्युअर माती आहे, त्याच्यात एक झाड पण लावता आला पाहिजे. म्हणून आम्ही एक विचार केला की मातीचा गमला, त्याच्यातच त्यांचं विसर्जन झाला पाहिजे. त्यांचा नाकी तिथे अनादर होणार आणि तिथे एक आठवण म्हणून एक आपण हर वर्षी एक झाड लावू. त्याच्याने माहीत होतं की आपण आपला किती सुंदर आपण तो झाडाचा मोठा केलेला आहे आणि त्याच्यात आपण कितीतरी गोष्टी आपण छान करून आलो. जसं पाण्याची शुद्धता, त्यानंतर वातावरणाची शुद्धता, एक झाड लावून आपण प्रदूषणमधली शुद्धता, हे सर्व आपण एक उपक्रम रचून आलो. ह्या मार्फत आम्ही एक आयडिया सुचवली की एक मातीच्या गणपतीसोबत एक झाड आणि एक कुंडी दिली पाहिजे आणि घरच्या घरी आपले गणपती बाप्पांचं विसर्जन झाला पाहिजे आणि एक झाड आपल्याला लावता आला पाहिजे. शहरातील महाल परिसरात राहणारी राणी जयस्वाल या गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या घरातच गणेश मूर्तीचं विसर्जन करत आहे. यामुळे पर्यावरण चांगलं राहतं असं त्या मानतात. त्यांच्या बागेतील अनेक झाडं गणपतीच्या मातीत लावण्यात आली आहे. की मूर्तियों का अनादर दूसरे लोग करे तो ठीक है, दूसरे समाज के हमें से अनजाने में होता है वो, कि अपन आर्टिफिशियल उसमें भी यदि हम विसर्जन करते हैं तो कहीं ना कहीं वो तकलीफ़ वाला काम हो जाता है. तो इसीलिए हमको घर में ही ड्रम में आप विसर्जन कर दीजिए. 4-6 दिन बाद वो मूर्ति गल जाएगी, उसमें फिर हम पेड़ पौधे फूल लगा सकते हैं, वो बेस्ट रहेगा. हम लोग भी कोविड के पहले से ही घर पे ही विसर्जन कर रहे हैं. हाँ, मिट्टी की मिट्टी मिल जा रही है गार्डन में, और फूल वगैरह सब जो आपको झाड़ लगाना है वो लगा सकते हैं. पर्यावरण रक्षणासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था हा उत्तम पर्याय ठरू शकतो. मात्र कृत्रिम तलावात विसर्जित केलेल्या मूर्तींचे विसर्जन नीट होत नसल्याचं देखील दिसून येत आहे. शेवटी या मूर्ती उघड्यावर फेकल्या जातात. हा सुद्धा एक प्रकारे श्रद्धेचा अनादर आहे. विसर्जन घरीच केलं जात असेल तर पर्यावरणाची निगा राखण्यासोबतच बाप्पाला योग्य पद्धतीनं निरोप देता येतो.